नमस्कार, मी प्राध्यापक विनोद कांबळे आणि आपण पाहतात बहुजन आवाज न्यूज। श्री क्षेत्र माहूर येथे धुमाकूळ घालणारे माकड जेरबंद। सविस्तर माहिती अशी की श्री क्षेत्र माहूर गडावर श्री दत्त जयंती महोत्सवानिमित्त लाखो भाविक दाखल झाले आहेत। यातच एका जखमी माकडाने शहरातील देवी रोड टी पॉइंट येथील हॉटेलसह रस्त्यावर प्रचंड धुमाकूळ घातला होता। या माकडाची प्रचंड दहशत निर्माण झाली होती। याची कल्पना नागरिकांनी वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांना दिल्याने वनपाल मीर साजिद अली यांच्यासह कर्मचाऱ्यांनी जखमी माकडाला जेरबंद केल्याने दुकानदार व भाविकांनी सुटकेचा निश्वास सोडला। शहरातील गडावर श्री दत्त जयंती निमित्त माहूर येथे लाखो भाविक दाखल झाले आहेत, त्यामुळे खासगी वाहनांना बंदी आहे। भाविक गडावरून एसटीद्वारे टी पॉइंट येथे उतरून पुढील प्रवास करतात। याच रस्त्यावर दोन्ही बाजूने हॉटेल व विविध दुकाने देखील भरलेली आहे। दरम्यान जखमी अवस्थेत असलेला वानर येथील हॉटेलात घुसून धुमाकूळ घालत होते, त्यामुळे हॉटेल चालक आणि भाविकांची तारांबळ उडाली होती। नागरिकांनी याची कल्पना वन विभागाला दिल्याने वनपाल मीर साजिद अली यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर घटनेची कल्पना उप वन संरक्षक केशव वाबळे, सहाय्यक वन संरक्षक गणेश गिरी, वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांना देऊन सर्पमित्र मोहन मुरके, पुसद, जिल्हा यवतमाळ येथील रेस्क्यू टीमचे वनपाल मुगबीर शेख यांना तात्काळ बोलावून घेत कर्मचाऱ्यांच्या मदतीने रविवार दिनांक 15 डिसेंबर रोजी दुपारी 2च्या सुमारास जखमी वानराला ताब्यात घेऊन वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात आणून त्यावर उपचार करून त्यास जंगलात नेऊन सोडून देण्यात आले। यावेळी वनपाल मीर साजिद अली, वनरक्षक निशांत दुर्गे, अक्षय तिडके, रईस शहा, बिजू सिंग घुशिंगे, चालक कृष्णा कर्डेकर, वनमजूर रमेश वाघमारे, गजानन मिसाळ, कैलास जाधव, रियाज यांच्यासह सहकारी उपस्थित होते। माहूर शहरासह तालुका चारी बाजूनी जंगलाने वेढलेला असल्याने येथे वेळोवेळी जंगली प्राण्यासह पाळीव जनावरांवर हल्ले करत असतात, त्यामुळे येथे अतिजलद रेस्क्यू टीमसाठी नवीन वाहन आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी होत आहे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।